भारतातील पहिली ग्लोबल वाईन मास्टर होण्याचा मान सोनल हॉलंड या मराठी महिलेला मिळालाय। वाईन एक्सपर्ट असल्याचा जागतिक संकेत या पदवीने मिळतो। नुकत्याच पार पडलेल्या सुला फेस्टमध्ये भारतीय वाईनचा दर्जा अधिक उंचावल्याचं तिचं म्हणणं आहे। महिला आणि मद्य तज्ञ म्हटलं की पुरोगामी राज्यात थोडे खटकणारे विचार वाटतात। मात्र ही सोनल आहे मूळची अकोल्याची। तिला महाविद्यालयापासूनच वाईन विषयी विशेष आकर्षण। वाईन बनवण्याची प्रक्रिया हे एक प्रकारे कला आणि विज्ञानाचा भाग आहे। ही कला अवगत करणं म्हणजे मास्टर ऑफ वाईन होणं तसं खूपच अवघड। ब्लाइंड टेस्टद्वारे वाईनच्या द्राक्षाची गुणवत्ता, वाईनची गुणवत्ता, निर्मिती कालावधी यासह अन्य अनेक बाबी ओळखाव्या लागतात। जगात कुठल्या परिसरात वाईन तयार झालीये याची अचूक माहिती द्यावी लागते। 10 वर्ष चिकाटीनं सोनलनं हा प्रवास पूर्ण केला आणि तिला 2 महिन्यांपूर्वी लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाईन तर्फे मास्टर ऑफ वाईन घोषित करण्यात आलं। खरं तर सांगायचं तर वाईनच्या बाबतीत माझं असं ठाम मत आहे की हाच एक असा पेय आहे जो बायकांना आणि महिलांना अट्रॅक्ट करतो। इतर ड्रिंक्स म्हणजे जसे विस्की आहे, वोडका आहे, ते प्यायलं किंवा ते पिताना कोणी बघितलं तर लोकांना असं वाटतं अरे अल्कोहोल पिते किंवा त्याबद्दल काही नेगेटिव्ह परसेप्शन्स आहेत लोकांचे। पण वाईन अशी गोष्ट आहे की ज्याला थोडं माइल्ड लोकप्रियता वाढत चालली आहे। त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत। नाशिकमध्ये 80% वाईन उद्योग असल्यानं वाईन उद्योगाशी संबंधित तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी नाशिकमध्येच वाईन स्कूल सुरू करण्याचा तिचा मानस आहे। नाशिकच्याच मुलींना का मुंबईतल्या सुद्धा किंवा आजूबाजूच्या ठिकाणातल्या लोकांना जर वाईनबद्दल शिकायचं असेल, टेक्निकली जर कोर्सेस करायचे असतील, त्यांना करिअर बनवायचं असेल या फील्डमध्ये, तर त्यासाठी एक वाईन स्कूल अशी असावी जी नॉट जस्ट वाईन टेस्टिंग पण वाईन प्रोडक्शन किंवा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स। तर नाशिकमध्ये वाईन स्कूल तर नक्कीच बनायला पाहिजे। हू नोज, मीच एक सुरू करेन कदाचित। वाईनची लोकप्रियता वाढण्याबरोबर गुणवत्ता देखील वाढतीये। परदेशात वाईन निर्यात वाढण्याबरोबरच भारतीय वाईनला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळतायत। परकीयांनाही भारतीय वाईनची भुरळ पडतीये। आता सोनल सारख्या महिला या क्षेत्रात पुढे आल्यास वाईन आणि वुमेन ही युरोपीय व्याख्या भारतीय संकल्पनेत रुजणार आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।